चला मग आता आपण निघणार आहे. हे बघा इकडं देवाचे पाटी आहे लावलेली आणि इकडं देवाचं मंदिर आहे आणि हिरवगार असं वातावरण आहे, खूप छान. आणि इकडं गाड्या वगैरे यायला लागल्यात. आता चला मग आता आपण निघूया. चला मग. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. तर आता आम्ही निघालो आहे शनिदेवाला, शनिदेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. तर कंटिन्यू बघत राहा. चला मग आता. तर दीदी घेऊन चालली आहे इकडं. हे बघा हाय का नाही, हाय कर. हाय. चला मग आता निघूया आपण. मी निघालोच आहे आणि अर्ध्या वाटत आला सध्या. तर तुम्ही बघू शकता मी पाठीमागला कॅमेरा करण. चला बघा भरपूर लांब आलो आम्ही. आणखीन थोडं जास्त नाही, आता थोडा वेळ लागते. हाय का नाही दीदी? तर रस्ता बी थोडा थोडा कच्चा आहे, त्याच्यामुळं कसं उशीर लागायले. दीदी आपण त्या आंब्याच्या झाडाखाली आंबे पडल्यात का बघूया. म्हणजे वाटावरच झाड आहे आंब्याचं. तर बघूया आंब्याच्या झाडाखाली आंबे पडल्यात का नाही पडल्यात ते. म्हणजे रस्ता कसा आहे, कच्चा आहे, त्याच्यामुळं का जास्त काढल्यात का, त्याच्यामुळंच पडाय नाही. तर उतरलाय हाय का नाही. एक सुद्धा आंबा नाही पडलेला, पूर्ण काढून घेऊन गेल्यात ते लोकांनी, उतरावून घेऊन गेल्यात. त्याच्यामुळं आंबे वगैरे काहीच नाही त्या झाडाला. एक वेळेस आम्ही त्यावेळेस जत्रेला चालतो का त्यावेळेस भरपूर आंबे पडलेले होते, पण ते वाऱ्यानं पावसानं पडलेले होते. तर आता आम्ही आलो आहे शनी मंदिर मध्ये शनिदेवाच्या दर्शन करण्यासाठी. हे बघा इकडं बोर्ड आहे आणि इथं आता दीदी दीपत्तीन लावायला लागली आहे. तर पोहोचलो आम्ही, आत्ताच पोहोचलो. तर आणखीन दिवस आहे बरं, जास्त काही मावळला नाही, हाय दिवस. हे बघा. तर तुम्हाला शनिदेवाचं मंदिर दाखवते, चला तुम्ही पण दर्शन घ्या. हे बघा हे शनिदेवाचं मंदिर आहे असं. आणि इकडं दीदी दीपत लावायली आहे आणि तुम्हाला पाटी दाखवते मी. हे बघा इकडं पाटी. आणि आमचा ऑटो रिक्षा इकडे थांबलेला आहे. इथं गाडी कुणाची आहे काय माहिती नाही. आणि हे सगळं मंदिरापाशी बघा किती छान असं वातावरण आहे, फ्रेश एकदम हिरवगार वातावरण आणि खूप छान अशी हवा सुटली आहे. हो का. तर दीदीनं आता दीपत लावली आहे. आता देवाला तेल सोडायली आहे. वरी टाकी माता आंब्यात. तर छान मस्त असे थंडगार हवा सुटली आहे बरं. आता दीदीनं दर्शन घेतले का देवाचं, नंतर मी करणार आहे दर्शन. तर आम्ही नारळ तेन काय नाही आणलं, का सांगू का आमच्या गावात काही दुकान नाही, त्यामुळं नाही आणायला. तर थोड्या वेळानं विजयदादा येतो म्हणलाय आणि दीपत लावून आम्ही दीपत लावून जाणार आहे, त्यांना नारळ फोडायला येणार आहे. आणि नंतर मग त्यांना फोडून येऊन आता आम्ही काय नाही फोडणार, दीपत तेवढं लावून साखर अगरबत्ती लावून तेवढं जाणार आहे. तेच त्यांना आलं की फोडतंय. दीपत लावली आहे. मी फक्त आता देवाला साखर घेऊन पाया पडणार आहे.
तरी मंदिरामध्ये एवढं थंडगार वातावरण आणि एवढं शांत वातावरण होतं की सांगता सोयच नाही. आणि कसं सांगू का, आता आपण ज्यावेळेस आपला घरातला कोणाचा राग आला, भांडण झालं, हे परिवार राहते, परिवारमध्ये हे छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात. तरी पण कोणीही राग आला तर एखाद्या थंडगार सावलीखाली झाडाच्या किंवा कोणत्याही देवाच्या मंदिरात जाऊन बसा. खरंच खूप छान असं थंडगार सावलीला आणि देवाच्या मंदिरामध्ये एवढं छान असं वातावरण राहतं की राग, टेन्शन सगळं दूर होतं. तर तुम्ही एक वेळेस करून बघा, खूपच अनुभव आहे ह्या व्हिडिओमध्ये. खरंच छान आहे आणि इतकं फ्रेश वातावरण राहते की कुठल्याही मंदिरात तुम्हाला फ्रेश वातावरण मिळते. तर भरपूर उशीर झालाय, म्हणजे का अंधार पडलाय आणि आत्ता आम्ही घरी पोहोचलो. हे बघा, आत्ताच घरी पोहोचलो आणि इतका अंधार झालाय. इकडं चांदू मामा पण निघालाय आणि आता आज आहे दोघांचा पण शनिवार. तर आता इतका इथंच उशीर झालाय म्हणल्यावर आता का पटकन आपल्याला अगोदर स्वयंपाकाची तयारी करून घ्यावं लागन. चल मग दीदी, चल लवकर क्लूप काढ. तर का उशीर लई झालाय, आता अंधार बी पडलाय आणि हे थोडं लवकर जायचं काम होतं, पण दरवेळेस असंच उशीरच व्हायला लागलाय. तर आता पटकन स्वयंपाकाची तयारी करून घ्यावं. चला मग. तरी आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्रायबर करून घ्या आणि असंच आमचे व्हिडिओ गावाकडचे छान छान बघत राहावा. चला मग, आता आपण कसं आज शनिवार आहे तर पटकन स्वयंपाक करून घेता. तोपर्यंत सगळ्यांना बाय. असंच भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी लाईक करा, नवीन असलं तर चॅनलला सबस्क्रायबर करा. चला मग, बाय.